नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड इव्हिनिंग। आणि टायटल वरती तुमच्या लक्षात आलं असेल, आपण निघालो अक्कलकोटला। थंडीचे दिवस आहेत आणि भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती की स्वामी समर्थांच्या दर्शनाला जायचंय। तर फायनली आज योग आलाय आणि आजचा जो ब्लॉग असेल तो आपला असेल फॅमिली टूरचा, जो की आहे अक्कलकोट आणि गाणगापूरचा। तर निघालोय मित्रांनो फॅमिली घेऊन, मी, आशू, आरू, शेजारीच अजय दादा जे आपले आजचे सारथी आहेत, आणि आमची बहीण मीराताई। तर निघालोय मित्रांनो, आपण पोहोचलोय डायरेक्टली आता पेट्रोल पंपावरती। इथून पेट्रोल भरून घेऊया, कारण आपण गाडी घेऊन निघालेलो आहे स्विफ्ट, जे की आहे प्युअर पेट्रोल। तर आजचा ब्लॉग स्पेशली फॅमिली ब्लॉग आहे। तर हा पण खूप मस्त होणार आहे, कारण आपण याच्या आधी फॅमिली ब्लॉग बनवला होता, तो कोकण ट्रिपचा होता। त्यावेळेस आपण 1934 घेऊन गेलो होतो, बट थंडीचे दिवस आणि लिमिटेड मेंबर असल्यामुळे स्विफ्ट घेऊन चाललोय अजय दादांची। आणि हे आपले मेंबर बसलेत मस्त निवांत आता। अरे वा अरू, आणि उद्या शाळेत कोण जाणार? का ग? होय, स्वामींच्या दर्शनाला मग शाळेला दांडी का? एक दिवस सुट्टी। आशू तू ग, तू किती वेळा चालली? तुझी किती वेळ आहे? अरू तुझी का? कशी काय? पहिल्यांदा कधी गेले होते? हा, आठवतंय रे तुला? आणि मीरा तुझी? वा वा, चला मस्त पैकी। आणि दादा तुमची? हो, दादांची 5वी बारी आहे ना आपली। आपल्याला तर काही नियमच नसतोय, जेव्हा योग येईल तेव्हा स्वामींच्या दर्शनाला जायचं। नशीबवान लागतं त्यासाठी मित्रांनो, स्वामींची कृपा आशीर्वाद मागा असावे लागतात। त्यामुळे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त। चला मित्रांनो, आणि आपला पहिल्या ब्लॉगची सुरुवात आपण कधी केली होती माहिती का? तुम्हाला आठवतंय का? नारायणपूरला आपण ज्या वेळेस गाडी घेऊन गेलो होतो, तो पहिला ब्लॉग होता मित्रांनो। बघा, म्हणजे हा दुसरा योग। तर योग असतो स्वामींच्या दर्शनाचा, फॅमिली ट्रिपचा। मागच्या वेळेस पण आम्ही म्हणजे फॅमिली घेऊनच पहिला ब्लॉग सुरुवात केला होता। म्हणजे मला ब्लॉगचा व्ही पण येत नव्हता करता, पण जस्ट एक रनिंग ब्लॉग बनवला होता तो नारायणपूरचा। म्हणजे गुरुमाऊली दत्तगुरूंचा मंदिर आहे तिथं। तर नारायणपूर हे सासवडच्या जवळ आहे, पुरंदराच्या पायथ्याला। बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना माहित नसेल, पण खूप छान असं पवित्र असं मंदिर आहे। तर नक्की या, दर्शन घ्या, खूप वेगळा अनुभव येतो। आणि शेजारीच बालाजी मंदिर पण आहे, तिकडे पण जाऊ शकताय। त्यानंतर पुरंदरचा किल्ला पण आहे, ते पण तुमचं दर्शन होईल। तर खूप छान छान असे पुण्याच्या परिसरामध्ये पाहण्यासारखे ठिकाण आहेत, भरपूर जुन्या काळातली मंदिरं आहेत मित्रांनो। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अक्कलकोटचं आणि गाणगापूरचं दर्शन होईल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर करूया आपला प्रवास। पोहोचलोय मित्रांनो आपण हडपसर। ट्रॅफिक बघू शकताय, भरपूर असं जाम। सध्या गाडी तळ क्रॉस केलाय। The next morning. आरू कुठे आहे तू? पोहोचली का? हा, किती वाजता पोहोचले? 4:30ला। गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण आहे अक्कलकोट मध्ये। मस्त अशी रूम आहे इथं। भक्त निवास फुल होते, त्यामुळं रूम पाहिली तर या रूमला 50 रुपये पर हेड आंघोळीसाठी ऑप्शन भेटता आपल्याला। थांबतोय, दादा झोपलेत, बाकी चाललेत आंघोळीवर, काही कामं चालली आहेत। तर आता आंघोळीवर पिया आणि डायरेक्ट दर्शनाला जाऊया।
जय. तर पोहोचलोय मित्रांनो आपण स्वामी समर्थांच्या मंदिरात, वटवृक्ष मंदिर. तर झालंय मित्रांनो आपलं दर्शन आणि इथं आपली स्विफ्ट पार्क केलेली आहे. चला मित्रांनो आता समाधी मठाकडे जाऊया. आणि शेजारी मस्त असं तुळजाभवानीचं पण मंदिर आहे. आणि इथून 75 किलोमीटर आपल्याला गाणगापूर आहे. तर सकाळचा 7:30 वाजून गेले आहेत. तर आता मस्तपैकी बाहेर पडूया आणि आपले मेंबर नाश्ता करायला सुरुवात केली आहे. चटणी. अजून कसं वाटलं दर्शन? छान झालं. तर आवाज बसलाय आता, त्यामुळे आता निघूया सरळ डायरेक्ट. $75 किलोमीटरचा आपला प्रवास कंप्लीट झालाय. आपण पोहोचलोय गाणगापूरला. अर्धा पाऊण तास थोडा आराम पण झाला. रात्रभर प्रवासामुळे झोप पण गरजेची होती. आता मागची सीट पूर्ण झोपण्यासाठी आज बुक होती. पुढची सीट गाडी चालवण्यावर फोकस करत होती. तर चला गाडी पार्क करूया. तर पोहोचलोय मित्रांनो आपण संगमावरती. शेजारी तिथं पारायण केलं जातं या मठात. वरती पण जाऊया, पहिलं संगमाच्या दर्शनाला जाऊया. तर खाली संगम आहे नदीचा, त्रिवेणी संगम म्हणतो त्याला. या साईडने 2 नद्या येतात, इकडून एक नदी. आणि या संगमात आंघोळ केली जाते. तर आपण आंघोळ करून आलो, त्यामुळे फक्त हातपाय धुवूया. भरपूर असा कचरा करतात इथं बर का. नारळ सोडले जातात. रीतिरिवाजाप्रमाणे जे काही परंपरा जातात आपण याच्यावरती काही भाष्य करू शकत नाही, कारण गंगेत आंघोळ केली जाते आणि त्याची परंपरा म्हणायचं. चला वरती जाऊया. नदीवरतून दर्शन घेऊन आल्यानंतर औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या. गुरुचरित्राचं पारायण अध्याय इथं वाचले जातात. तर आज गाणगापूरचा बाजार पण आहे, आठवडे बाजार असतो असा. आणि समोरच गुरुदेव दत्तांचं मंदिर, श्री गुरुदेव दत्त गाणगापूर. लाईन बघू शकताय, पूर्ण वरतून लाईन आहे, खालून लाईन आहे आणि समोरून पण दर्शनाची लाईन आहे.
चला मित्रांनो, झालंय आपलं दर्शन आणि आता निघालोय बाहेर. भरपूर असा वेळ गेला आपला. जाऊया गाडीकडे आणि कुठेतरी जेवायला थांबूया. हा तेव्हा तिथं फंटूस पण आहे. अरे वॉटर पार्क सारखं आहे. सोलापूर अक्कलकोट रोड वरती खूप छान असं हॉटेल आहे, हॉटेल वलसंग वाडा. तर जेवण उरकूया मित्रांनो आपण इथं. पनीर मसाला आणि इथली स्पेशल पुरणपोळी म्हणजे शेंगदाणा पोळी आणि खवा पोळी भेटते. त्या पण 2 ऑर्डर केल्या. आल्यानंतर जेवण उरकू आणि हॉटेल बघू शकता. मस्त अशी भारतीय बैठक पण आहे आणि टेबलची बैठक पण आहे. तर जेवण उरकूया आणि पुढे निघूया. काल रात्री 10 वाजता सुरू झालेला प्रवास आज रात्री 10 वाजता संपला आणि आपण आहे पुण्यात घरी. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मित्रांनो नेक्स्ट जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय आणि गुड नाईट.